देवळाली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना मंगळवारी 22 ऑक्टोबरला पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला आहे। यावेळी देवळाली मतदारसंघातील पदाधिकारी आमदार आहिरे यांच्यासह उपस्थित होत्या। काही दिवसांपूर्वी संभाव्य यादीमध्ये आमदार आहिरे यांचं नाव समोर आलं होतं, मात्र औपचारिकता बाकी होती। मंगळवारी आमदार आहिरे यांना एबी फॉर्म मिळाल्याचं समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतले असून पार्श्वभूमीवरच महायुतीमध्ये भाजपनं सर्वात प्रथम रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अजित पवार गटानं यादी जाहीर करण्याऐवजी विद्यमान उमेदवारांना थेट एबी फॉर्म देत आहेत। सोमवारी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एबी फॉर्म देण्यात आला होता। त्याच्याच दुसऱ्या दिवशी मंगळवारी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांना उपमुख्यमंत्री पवारांनी देवगिरी बंगल्यावर एबी फॉर्म दिला। दरम्यान एकीकडे देवळाली विधानसभा मतदारसंघातून आमदार सरोज आहिरे यांच्यासमोर महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार सापडलेला नाही। आमदार आहिरे यांनी गत 5 वर्षांमध्ये 1400 कोटींची कामं मतदारसंघात आणत विविध कामं केली असून कित्येक वर्षांपासून अनेक गावं विकासाच्या प्रतीक्षेत असताना ती मार्गी लावली आहेत। त्यामुळे देवळालीमध्ये न भूतो न भविष्यती असा विकास कामं झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय। यावेळी प्रत्यक्षात सुनील तटकरे, आमदार माणिकराव कुकाटे, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देविदास बिंगळे, विष्णुपंत मैसदुने, संपत सकाळे, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, सोमनाथ बोराडे, यशवंत धिकले, राजाराम धनवटे, बाळासाहेब मस्के, साहेबराव पेखळे, रमेश कहांडल, भाऊसाहेब धिकले, विलास कांडेकर, गणेश खरजूल हे यावेळेस उपस्थित होते। या प्रसंगी देवळाली मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी न्यूज टुडेशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं। माननीय अजितदादांनी जे काही विकास कामं मला माझ्या मतदारसंघासाठी दिलेले आहे आणि तो निधी मी योग्य मार्गी लावलेला आहे। आज अनेक काँक्रीटचे रस्ते, अनेक पुलं, पाणी पुरवठा योजना, त्याचबरोबर बालाजी देवस्थान असेल, साखर कारखाना असेल, असे अनेक प्रश्न सोडवून हे तिथे आपण भरपूर पुढे गेलेलो आहोत माननीय दादांच्या माध्यमातून। तर त्यांना माहीत होतं आणि शेवटी रिपोर्ट कार्ड प्रत्येकाचा पक्ष श्रेष्ठींकडे असतो। तो रिपोर्ट कार्ड कदाचित त्यांच्याकडे असेल चांगला, म्हणून तर मला पुन्हा उमेदवारी देण्याचं त्यांनी ठरवलं। आणि काल एबी फॉर्म सुद्धा देवगिरी बंगल्यावर मला आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते होते, सर्व कार्यकर्ते होते, त्यांच्या साक्षीने त्यांनी मला एबी फॉर्म दिलेला आहे। आज जरी विकास कामं मोठ्या प्रमाणात हे दृष्टीस येत आहेत, अनेक आपला भगूर कॅम्पचा रस्ता असेल, पुलं असतील, पाणी पुरवठा योजना असेल, भगूरला आपण जवळपास 25 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली, प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळालेली आहे। या सगळ्या कामां जरी झालेले आहेत तरीही अजून मोठ्या प्रमाणात हा विकास बाकी आहे। कारण गेल्या 30 वर्षात जर कामच व्यवस्थित झालेली नाहीये, जनतेला गृहीत धरूनच जर आपलं राजकारण प्रत्येक जण करत राहिलं, त्या विकास कामांना पुढे नेण्यासाठी येत्या मला असं वाटतं की 50%च मी काम करू शकलेले आहे। उरलेली 50% कामं असेल, परंतु रस्ते, पाणी, गटार हा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा करतो, नगरसेवकही करतो, परंतु एक विधानसभा सदस्य म्हणून मला या मतदारसंघासाठी जसं राजूरमध्ये MIDC आज अधिग्रहित केलेली आहे शासनाने, तिथे काहीतरी एखादा चांगला प्रोजेक्ट सरकारच्या माध्यमातून आणता येतोय का, रोजगार निर्मिती कशी होईल, त्याच्यामध्ये महिला असतील, तरुण बांधव असतील, तरुणी असतील, यांच्यासाठी काही रोजगार निर्मिती होते का, मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आहेत, दूध उत्पादक आहेत, त्यांच्यासाठी काही आपल्याला योजना आणता येत आहेत का, टोमॅटोचं मार्केट गिरणाऱ्यांना खूप मोठं आहे, त्या टोमॅटो मार्केटच्या माध्यमातून काही विकासाला चालना मिळते आहे का, हे सर्व पुढचे विजन आहेत। कारण ठीक आहे, रस्ते हे होणारच आहेत, आता बऱ्यापैकी शेतकरी बांधवांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे मळे भागातले रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे। शासनाने एक चांगलं धोरण ह्या मळे रस्त्यांसाठी घेऊन यावं, यासाठीचा प्रयत्न असेल। आणि रोजगार निर्मिती, शेतकरी बांधवांचं शाश्वत उत्पन्न, याच्यासाठीचा माझा पुढचा प्रयत्न राहणार आहे। मी आता तेच सांगितलं आपल्याला की रखडलेली जी काही समजा कामं असेल, कारण आपल्यालाही माहित आहे 30 वर्षांचा खुंटलेला विकास हा 5 वर्षातच 100% पूर्ण होईल असं होऊ शकत नाही। मी जितका विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो समजते मी 50% त्याच्यात यशस्वी झालेली आहे, पण 50% अजून बाकी आहे।
परंतु फक्त पाणी, लाईट आणि गटर रोजगाराला काही चालना ह्या मतदारसंघामध्ये मिळेल का? त्याच्यासाठीचा पुढचा हा प्रयत्न राहणार आहे. मी मध्ये एक अभियांत्रिकी कॉलेज, डिग्री कॉलेज हे याच्यासाठीचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे. त्या आचारसंहितेमुळे ती फाईल आता रखडलेली आहे. परंतु त्याला पूर्ण चालना देऊन जर अभियांत्रिकी कॉलेज जर एखाद्या मोठ्या गावात माझ्या तालुक्यातल्या झालं, तर मला असं वाटतं तिथे रोजगार निर्मिती होईल, वेगळं एक वातावरण होईल आणि चालना जेव्हा मिळेल, विद्यार्थी तिथे येतील तर अनेक गोष्टींना म्हणजे महिलांना म्हणजे विद्यार्थ्यांना जेवण लागतं, मग तिथे मेसची सोय महिलांच्या माध्यमातून होऊ शकते, त्यांना रोजगार होऊ शकतो, बचत गटांना रोजगार होऊ शकतो. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. फक्त पुढचं विजन माझ्यापुढे ह्या पंचवार्षिकला 19 ते 24 रस्त्यांचं जाळं पसरवणं आणि ते बऱ्यापैकी काँक्रीट केलेले आहे आणि ज्या दर्जाचे झाले आहेत ती पुढे 20 वर्ष सुद्धा त्या काँक्रीट रस्त्याला खड्डा पडणार नाही. त्याच्यामुळे रस्त्यांचा विकास झालेला आहे. पुढचा जो विकास आहे तो मळे भागाचा असेल, अखंडित अशी वीज शेतकरी बांधवांना देण्यासाठीचा पूर्ण प्रयत्न असेल. त्यासाठी सोलरचा जो काही वीज पंपांचा जो काही प्रोजेक्ट सरकार आणणार आहे, जास्तीत जास्त मतदारापर्यंत तो पोहोचून जी काही वीज खंडित होते किंवा त्रास होतो, एकलहरा प्रकल्प असेल, या माध्यमातून पुन्हा एकदा या विकास गंगेला पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न राहील. मी मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करते की 2019ला जशी ही निवडणूक आपण सर्वांनी हातात घेतली आणि मला ही सेवा करण्याची संधी दिली, तशीच या 2024च्या निवडणुकीतही मला साथ द्यावी, पाठबळ द्यावं, मतदान करावं, जेणेकरून तुमचे रखडलेले प्रश्न या पंचवार्षिकमध्ये मला सोडवता येतील आणि जर विधानसभेचा सदस्य हा आपल्या घरातला असेल, कारण माझे नातेसंबंध, प्रेमाचे संबंध घराघरात तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्या घरातली आणि हक्काची आमदार आहे असे सर्वजण समजतात. तर एक घरातल्या बहिणीच्या पाठीशी, लेकीच्या पाठीशी मायबाप जनता उभी राहिली. पुन्हा एकदा ही संधी माझ्या भाग्यात मी प्राप्त करून घेऊन मनापासून पुन्हा एकदा 5 वर्षांसाठी सेवा करण्यासाठी सज्ज झालेली आहे. न्यूज टुडेसाठी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.